जय हिंद मित्रांनो, जे मुलं तुमचे ग्राउंड मारून आलेले आहेत त्या मुलांचं ग्राउंड 2, 3 किंवा 5 मार्कानं कमी बसलेलं आहे. ज्यांचं ग्राउंड 40, 42, 45 या मार्काचं बसत होतं ते आता 35, 36, 37, 39 वर आलेले आहे. याचं एकमेव कारण तुम्हाला मी सांगत होतो. कारण भरतीची आड 5-6 महिन्यापासून भरती व्हायली म्हणून तुम्ही जोशात येऊन ग्राउंडची तयारी तेव्हापासून फर्स्ट क्लास करत होते. आता जेव्हा तुमचा स्टॅमिना बनला होता त्याच्यानंतर परत भरती लांबली, परत 1 महिना 2 महिना. तुम्हाला मी अगोदर बी सांगत होतो की 2 टाईम ग्राउंड मारू नका, स्वतःचा स्टॅमिना कमी करून घेऊ नका. गोळा सकाळी 10 वाजता एकदा तुम्ही फेकत होते, संध्याकाळी परत 4 वाजता 4-5 घंटे गोळ्या देत होते. तुमचा स्टॅमिना कमी झाला आहे, तिथे तुमचा परफॉर्मन्स बेस्ट बसत नाही. आत्ता बी काही मुलाचे ग्राउंड झालेले नाहीत. लगभग 50% मुलाचे ग्राउंड झालेले नाहीत. 28, 27, 24, 25 तारखेला आहेत. त्यांना परत सांगतो, 2 टाईम ग्राउंड मारणं बंद करा, एकच टाईम गोळा फेका, एकच टाईम ग्राउंड करा आणि स्वतःची एनर्जी वाचवा. परत सांगतो, गेल्याच्या नंतर परत आल्याच्या नंतर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही सांगत होते ते बरोबर होतं. आत्ता बी ज्या मुलाचं ग्राउंड झाले ते बी तसंच म्हणत आहेत. कारण बेट्या तुझी एनर्जी ही मशीन, ही मशीन आणि शरीर याच्यात दोन्ही सेम असते. मशीनील बी जसं तुम्ही जास्त चालवसाल तिची बी सर्व्हिसिंग करावी लागते, तसं शरीराचं आहे. आणि या मोसममध्ये जर तुमचं बेस्ट देऊ शकत नाही तर बेटे कधीच देऊ शकत नाही. याच्यापेक्षा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात भरत्या झालेल्या याच्यात तुम्ही जास्त मार्क भेटले. पाण्यात ग्राउंड कधी गोळा हातात बसत नव्हता, कधी काय होत नव्हतं. आता एवढा चांगला बेस्ट मोसम आहे. याच्यात जर तुम्ही ग्राउंड बेस्ट मारू शकत नाही तर बेटा कधीच मारू शकत नाही. परत सांगतो, 2 टाईम पळू नका, एकच टाईम पळा, एकच टाईम गोळा फेका. अभ्यासाकडं लक्ष द्या. आता जर तुमचं ग्राउंड 35 मार्काचं बसलं तर तुम्ही लेखीमध्ये काय तीर मारणार? 40 मार्काचं 39चं बसलं तुम्ही लेखीमध्ये काय तीर मारणार? कारण पहिलीच तुमची लेखी कमजोर. लेखी 90+ मारावं लागेल, 90+. तेव्हा कुठं जाऊन तरी तुमचा नंबर बसेल. त्याच्यामुळे 40च्या होता तर कोशिश करा 40, 42, 43, 45चं ग्राउंड मारायचं म्हणजे